तर झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक मोठा दावा केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी 2 गट निर्माण झालेत असं विधान त्यांनी केलंय। अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षाचे किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काही जण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतल्या गटबाजीवर भाष्य केलंय। दरम्यान सुनील तटकरेंनी त्यांचे हे दावे फेटाळून लावत रोहित पवारांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलेलं आहे। दादा का करत नाही कारवाई? दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे, त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे खबर चालत प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे पण मंत्र्यांवरती नाही। आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं। पक्षामध्ये कोकणातले एक नेते ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं करतात। कोकणात तर एकच नेते सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत। तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का? तुम्ही हा राजकीय आरोप करता की राष्ट्रवादी नाही, तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत अजित पवारांच्या। बघा साधं सांगतो, अजितदादांवर जेव्हा केव्हा ॲलिगेशन झाले नाही तर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर किती अजितदादा पक्षाचे नेते जे प्रमुख नेते आहेत अजितदादांची बाजू किती वेळा घेतल्या। पण तटकरेंच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही तर तटकरेंवर पत्ते टाकले तर कसं मारहाणी करतात तुम्ही? अजितदादा हे मोठे नेते आहेत, अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत, पण तिथं काही ठराविक गट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपलं दिसतं। तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा, म्हणजे ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही। पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं, ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात, पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात। ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कोणीतरी दुसरं आहे आणि हे जे नेते आहेत तटकरे साहेब, मी सांगतो तुम्हाला 29ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील असंही होऊ शकतं। 2019ला रोहित पवारांना पुण्यातून उमेदवारी पाहिजे होती भारतीय जनता पक्षाकडून। ते देवेंद्रजींना भेटायला कोणामार्फत दिलेत याची मला माहिती आहे। एवढंच नव्हे तर 19 सालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गठीत झालं, ज्या सरकारमध्ये रोहित पवारांना स्थान मिळू शकलं नाही त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे जात पुण्यातून मी राजीनामा देतो, मला परत कर्जतमधून निवडणूक भाजपच्या चिन्हावरती लढवण्याची परवानगी द्या असं सांगणारे रोहित पवार माझ्या 29 बाबतीमध्ये बोलण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही।